चला सर्वांनी लगेच उठा. पुन्हा एका धावेसाठी मैदानामध्ये आपल्या एका चुकीमुळे खूप वाद होईल मित्रांनो. चला उठूया आपण. थँक्यू सो मच. हे क्रिकेटचं प्रेम आहे. आणि 12th मॅन दोन्ही आपण या साईडला या. 12th मॅन दोघांनी या साईडला या. रवी सर, तिसरे पंच म्हणून तुम्ही काम पाहणार आहात का? या पोतेकर ब्रदर्स आहेत, तिसऱ्या पंचांचं काम पाहतील. आज याच दिवशी भारतीय संविधान अंमलात आलं. भारत हा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून जगासमोर आजच्या दिवसामध्ये उपस्थित राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं संविधान म्हणजे समानतेचा कणा, न्यायाचा आधार आणि स्वातंत्र्याचा श्वास आणि बंधुत्वाचा सेतू म्हणून हे संविधान संपूर्ण जगभर ओळखलं गेलं. आणि क्रिकेट आणि संविधान यांच्यातील एक साम्य तुम्हाला सांगतो. संविधान म्हणजे बंधुत्वाचा सेतू, तर क्रिकेट म्हणजे आपुलकीची साथ. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा एक खेळाडू एक दुसऱ्यासोबत बंधुत्वाचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, मैत्रीचा संगम, जिव्हाळ्याची साठवणूक सातत्यानं खेळाडू जपत आलेत. आणि हीच जिव्हाळ्याची साठवणूक आम्ही या शाहूपुरी चषकाच्या निमित्तानं जपत आलोय. आणि दुसरी मॅच सुरुवात होते आजच्या दिवसातील. ग्रामीण भागातून बिलॉंग करणारे दोन संघ, या दोन संघामध्ये उपांत्य फेरीची मॅच. शिवप्रतिष्ठान पाडेगाव या संघानं टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर त्यांच्या समोर टीम आहे निगडी टीम. मयूर कुंभार इन ऍक्शन मध्ये 15 चेंडू 55 धावांचा कारनामा पहिल्या दिवसामध्ये त्यानं आपल्या नावावरती ठोकलाय. तोच पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, थोडीशी सिक असा आवाज आला. यष्टी रक्षक चेंडूच्या खोलीपर्यंत, खोलीत काढून घेण्यापर्यंत खोच मारली, परंतु चेंडू निसटला. रोहित होते, कमालीची गोलंदाजी करत आहेत रोहित. टीम शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव कडून पुन्हा एकदा रोहित तयार. आणि इथे थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासागर होगा. चेंडू पाठवलाय, महाप्रलय, वेगाने षटकार. मयूर कुंभार आज महाप्रलय घडवेल पुन्हा एकदा, कारण पहिल्या दिवसामध्ये त्याने डंका वाजवला होता 15 चेंडू 55 धावांचा. पुन्हा एकदा अफलातून बॅटिंग करतोय, सड पातळ बांधा आणि गोलंदाजांचा करतोय वांदा मयूर कुंभार. धावा धाव फलकावरती 6 आहेत. 6 धावा. पहिली स्लिप ठेवली आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर जातो चेंडू, ऑस्टमच्या खूप बाहेर. पंच वळाले तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धाव आणखीन एक धाव फलकावरती अंकित केली गेली. रोहित तयार. चेंडू हवेत, पुन्हा एकदा उंच उडवलाय, गगनचुंबी षटकार. टाळ्यांचा कडकडाट मयूरसाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक. नवीन बॉल, वाऱ्याची साथ आणि वाऱ्याची साथ आणि मयूरची बॅट. तो क्या बात, षटकार येतोय. कमालीची बॅटिंग होते मयूर कुंभारच्या माध्यमातून. अगदी गोलंदाजाचा माइंडसेट पाहिला गेला. त्याची टप्पा फेकी करण्याची शैली, टप्पा कुठे फेकी करतोय, कसा करतोय, हे त्यानं त्याची दिशा ओळखली आहे. सागर निकम आज अफलातून बॅटिंग त्यांनी देखील केली आहे. त्यांच्या नावावरती देखील आज अर्धशतक राहिले. आज देव पाण्यात होते सर्व. पुढचा बॉल, डॉट बॉल येतोय. कमाल करतोय. जे चर्चासत्र झालं, जो मंत्र दिला, या मंत्राचा प्रभाव आणि डॉट बॉल. 13 धावा आहेत धावफलकावरती. आणि अमित पोतेकर आज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राहिले त्यांचं. ओहो, कमालीचा फटका. चेंडू पाठवलाय, ढगात लाइटिंग लावत सरळ आकाशाला फायटिंग देत षटकार. 6 धावा. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील हा तिसरा षटकार
मयूरच्या बॅटमधून येतोय. धावा होतील धावफलकावरती एकूण 19 धावा. पहिलं षटक अजूनही सुरू आहे. 19 धावा धावफलकावरती. 5 चेंडू 18 धावांवरती मयूर खेळत आहेत निगडी संघाकडून. क्षेत्ररक्षणामध्ये गडबड राहिली आहे. बोटांचा कोण बनवला आणि घूम के झूम के गेंद चली, खिलाडी को चकमा दे के 4 रन केले. चौकार. सुंदर बॅटिंग होतीये मयूर कडून. अगदी मैदानाचा संपूर्ण अभ्यास असलेला, परिपूर्ण बुद्धीचा आणि परिपूर्ण खेळाचा हा खेळाडू, आयकॉन खेळाडू आहे. जिल्हा मर्यादित सातारा जिल्ह्यामध्ये आयकॉन या नावाने नावारूपास मयूर कुंभार हे नाव का येतंय ही त्याची बाट दाखवते. आणि त्याची बॉडी जर पाहिली तर त्याला सातारचा हार्दिक पांड्या या नावाने ओळख आहे. चांगली बॅटिंग होते मयूर कडून. धावफलकावरती धावा होतील 23 धावा. सातारचा हार्दिक पांड्या याने पहिल्या षटकामध्ये आक्रमण चढवलं. 6 चेंडूमध्ये 22 धावा त्याच्या नावावरती आहेत. विकीकडे स्ट्राइक. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती सौरभ आहेत. सौरभ गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरं षटक मोठाचा रनअप. समोर विकी. पहिला बॉल. बॉलच्या जवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता विकी यांचा. टप्पा थोडासा मागे ठेवला. दूरचे खेळला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत. अगदी शांत ठेवलंय वातावरण. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चांगला टप्पा, चांगली लाईन. स्लोवर वन. चाल ओळखली, दिशा ओळखली आणि सरळ चेंडूची केलीये दुर्दशा. षटकार. पंतांचे हात दोन्ही वरती जातील. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. षटकार. धावा होतील धावफलकावरती 29 धावा. टॉस जिंकलाय शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव या संघाने आणि गोलंदाजी करत आहेत. आणि निगडी टीम बोलत असेल की आम्हाला बॅटिंग भेटली, खूप छान झालंय, फ्रेश माइंडने आम्ही धावा बनवतोय. दोन्ही बॅटर चांगल्या रिदम मध्ये आहेत. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल. फक्त त्याला दिशा दिली ऑन साइडला. हळूवार गतीने खेळपट्टीवरती चेंडू ट्रॅव्हल होत होता. एक सिंगल. 3 चेंडू झाले. 30 धावा धावफलकावरती. स्कोरर अमित पोतेकर. किती चेंडू, किती धावा, किती षटकांची सांगता झाली. आता उत्कृष्ट लेखाचोखा पाहतायत. सुंदर फटका आहे. दिशा दिलीये. डीप मध्ये आहे रोहित. अवघी एक सिंगल येईल. शांत ठेवलं या षटकामध्ये गोलंदाज सौरभ यांनी. एक मोठा फटका आलाय त्यानंतर चांगले शांत ठेवले. 4 चेंडूमध्ये अवघ्या 8 धावा खर्च केलेत. पुढे ठेवलाय बॉल. पुढे टाकला तर पुढे मारणार आणि मारलाय चेंडू मिड विकेटच्या दिशेला. 1 बाउन्स. चौकार. सुंदर चेंडू. त्याला सुंदररित्या खेळला गेला. चेंडू पुढे ठेवला होता. नजरे समोर होता. सरळ लॉफ्ट केला चेंडू. मिड विकेटच्या डोक्यावरून चौकार आलाय. 4 धावा भेटतील. धावा होतील चौकाराच्या मदतीने. 35 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. मिड विकेट नव्हता. फॉरवर्ड स्क्वेअर लेग ठेवला होता, तो मिड विकेट केलाय. आता पुन्हा चेंडू पुढे ठेवलाय आणि पुन्हा मुक्त प्रदेश पाहिलाय. फलंदाज विकीने आणखीन एक ठोकलाय. चौकार. 4 धावा. 39 धावा धावफलकावरती होतील. सातत्यानं आज पोतेकर तर या खेळपट्टीवरती धावा चांगल्या होत आहेत. वारा आहे. वाऱ्याच्या साथीनं खेळाडू बॅटीनं आग लावतायत मैदानामध्ये. 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा 39. मयूर खेळतायत 7 चेंडू 23 धावा, तर विकी खेळतायत 5 चेंडू 15 धावा निगडी संघाकडून. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती. टीम शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव
संघाकडून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. मयूर यांच्यासाठी क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने सजवलं जात आहे, जाळं विणलं जात आहे. गोलंदाज सुद्धा मयूर आहे. मयूर बना मयूर, मयूर के सामने मयूर. क्या होगा इस टाइम पर. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. पहिला बॉल आणि इथे मयूरने मयूर कुंभारला चले जावचा इशारा पहिल्या चेंडूवरती दाखवलाय. सुंदर लाईन आणि अचूक टप्पा आणि याच टप्प्याचं योग्यरित्या झालं प्रदर्शन. हळुवार गतीने झाली होती सुरुवात आणि बाहेर जाणारा बॉल कट झाला आणि बॅटची थोडीशी घर्षण बॅट आणि बॉलच्या मध्ये. मयूर कुंभार बॅक टू डग आउट. 7 चेंडूवरती 23 धावा चा खेळ होता आणि 8 चेंडू 23 वरती मयूर बाद होतील. थोडा वेळ मयूर मैदानामध्ये होते परंतु थोड्या वेळामध्ये जास्त धावा त्यांनी बनवलेत, बाद झालेत. नवीन बॅटर मयूर यांच्या जागी दिनेश उतरले आहेत. टीम निगडी संघाकडून दिनेश आहेत. दिनेश तयार, नवीन बॅटर आहेत. मयूर गोलंदाज हुशार आहेत. कल्पक बुद्धी, बोटांची जादू, चेंडू राईज होतोय, टर्न करण्याची क्षमता, विन्स पॉवर. ऑन साइडला खेळपट्टी सोबत चालत बोलत चेंडू डीप मिड विकेटला जातोय. डीप मध्ये आहे रोहित. अवघी एक सिंगल. जशी विकेट आली ना तशी मैदानामध्ये किती शांतता आहे. अगदी शांत ठेवलंय. मयूरनं तिसऱ्या षटकामध्ये आपल्या स्पेल मरती पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आहे. मोठा मासा त्यानं पकडलाय, सोडून दिलाय चेंडू. चेंडूच्या जवळ चालले होते विकी. वाईटची दाद मागत आहेत आणि टीम एम्पायर व्यस्त असतील. आमचे पोतेकर सर पुन्हा व्यस्त होतील. तिसऱ्या पंतांच्या दिशेनं कॉल आलाय. टिक 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 सुरू आहे. धडधड धडधड सुरू आहे. सातारा टेनिस 70 यूट्यूब वाहिनीवरती मेन कॅमेरामॅन विक्रांत भोसले यांनी कव्हर केलेला हा चेंडू पाहिला जाईल, चेक केला जाईल आणि नक्की काय आहे ते सांगितलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. चेंडूच्या जवळ गेले होते आणि ऐन वेळेला मनात काय आलं की मागे सरले. म्हणजे अगोदर आपण थोडेसे पुढे आला नंतर मागे गेला, त्या वेळामध्ये चेंडू आपल्या जवळून गेला. त्यामुळे हा चेंडू फेर आहे. चेंडू हवेत, मिस टायमिंग आहे. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक. दुसरा धक्का या षटकातील. सुंदर गोलंदाजी राहिले गोलंदाज मयूर यांची. पहिल्यांदा मयूर कुंभार यांना बाद केलं, तदनंतर विकी बाद, जे पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमण करणारे जे बॅटर होते पॉवर प्ले मध्ये, ते दोन्हीही या तिसऱ्या षटकामध्ये बाहेर पाठवलेत. धावा आहेत धावपलकावरती 40. 40 वरती 2 गडी ठार. पंधरा धावांवरती विकी बाद होतील. 7 चेंडू 15 धावा. नवीन बॅटर विकी यांच्या जागी प्रशांत उतरलेले आहेत. समोर मयूर. मयूरने आता डोक्यामध्ये आणि शरीरावरती आत्मविश्वासाच्या उच्च पातळीवरती मयूर आता खेळ करतोय. 4 चेंडूमध्ये अवघी 1च धाव त्यानं खर्च केली आहे आणि 2 विकेट त्यानं घेतलेत. इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलच्या मध्ये थोडीशी स्निक होती आणि यष्टीरक्षक खूप जवळ उभे आहेत. यष्टांच्या खूप जवळ आहेत. मित्रांनो, खेळ करत असताना आपल्याला कोणती दुखापत देखील होणार नाही याची देखील आपण काळजी घेऊया. स्लिप देखील ठेवले मयूरनं पहिली. सुंदर चेंडू टाळ्या वाजतायत मयूरसाठी. डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. षटकाची होईल सांगता आणि 3 षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहेत एकूण 40 धावा. 40 वरती 2 गडी बाद आहेत. 40 वरती 2 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं मयूर आक्रमण करत होते, दुसऱ्या षटकामध्ये विकी आक्रमण करत होते, परंतु तिसऱ्या षटकामध्ये दोन्ही बॅटर बाहेर जात असताना आपल्याला दिसले.
फक्त एकच धाव खर्च केली गोलंदाज मयूरांनी 2 विकेट आपल्या नावावरती घेतल्या. तर 3 चेंडू निर्धाव आलेत. सुंदर लाईन, योग्य विचारसरणी, बॅटरच्या खेळाची आत्मसंतुष्टी करून फेकी केलेलं हे षटक होतं. चौथ्या षटकामध्ये टीम शिवराज्य प्रतिष्ठान पाडेगाव या संघाकडून गोलंदाज आहे हर्षल. पहिलाच बॉल आणि लॉंग लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रायव्हल. एक धाव. हर्षल गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात डी झोन मध्ये एक धाव कंप्लीट होईल. धावा होतील एका धावेच्या मदतीने. 41 वरती 2 गडी बाद. ओहो, वेग ठेवलाय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. नैसर्गिक पॉवर त्याच्याकडे असते. पाय पकडतोय अगदी. दिनेशकडे स्ट्राइक. दिनेशला विचारात पाडले पहिल्या 2 चेंडूवरती. हर्षलने खूप बाहेर चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर लेग स्टंप मिस करून चाललाय चेंडू. पंतांचा व्हाईट बॉलचा इशारा स्क्रीनवरती आपण पाहतोय. पोतेकर पॅनलचे नावाजलेले पंत अजित पोतेकर. पंतांच्या अंगातून खर तर घामाच्या पाठ वाहतायत. सुंदर चेंडू पुन्हा एकदा. आज तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये टीम शिवराज्य प्रतिष्ठान पाडेगाव संघातील गोलंदाजांनी प्रभावित केलंय. पहिले जे 2 गोलंदाज होते रोहित आणि सौरभ, असं वाटलं की निर्णय फसलाय की काय, परंतु टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीसाठी आम्ही का पसंती दर्शवली आहे हे दाखवतायत. ऑन साइडला चेंडू उडवलाय. डीपचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा चांगला प्रयत्न. दुसरीसाठी धाव हा धाव. आणि इकडे काय होतंय, थ्रो करत असताना असं वाटलं क्षेत्ररक्षकाला चेंडू परत सीमारेषेच्या दिशेला जातोय की काय. तो अगदी कावराबावरा झाला होता. 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या मदतीने धावफलकावरती 44 धावा. सुंदर चेंडू ऑन साइडला खेळलाय. खेळपट्टी बरोबर चेंडू नाचत होता. पुन्हा 2 धावा चोरलेत आणि इकडे आणखीन एक धाव झाली असती, परंतु खेळाडू खूप बाहेर गेलाय. तो मला वाटते चेंडू आणायला गेला होता की काय. धावा होतील या 2च्या मदतीने. 46 धावा. शेवटचा बॉल आहे. रन रेट उतरलंय. 12.00 च्या वरती आले. सुंदर फटका खेळलेला होता. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण, फक्त दिशा दिली आणि ते निसटला चेंडू. निष्ठून चालला चेंडू हातात लागण्याआधी. तरी आता नका लागू चिंतेच्या नादी. चिंतेत पाडला आणि 1 धाव चोरली. धावा होतील 1+1 2 धावा असतील. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. टीम निगडी संघाकडून 4 षटकं खेळली गेलेत. 48 धावा बनवलेत. तिसऱ्या आणि चौथ्या षटकांमध्ये शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव संघाने कमबॅक केलाय. पहिल्या 2 षटकामध्ये जो धावफलकाला गती होती त्या गतीला ब्रेक लावला. चांगला ब्रेक लावलाय. शेवटचे 6 चेंडू आहेत. 5 षटकांची मॅच आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. मयूर पुन्हा एकदा. सुंदर चेंडू मयूरचा. फलंदाजाला काहीच समजला नाहीये. सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेला एक सिंगल चोरली आहे. 49 धावा धावफलकावरती. आणि इथे पाठवला चेंडू हवेत. सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. या फटक्यांची आवश्यकता आहे. मयूर आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. मयूरवरती चढवला जातोय हल्ला. दिनेशच्या बॅट मधून येतोय हा मोठा उत्तुंगाचा षटकार. पुन्हा एकदा
चेंडू पायात होता आणि उंची जास्त गाठली. फटक्यामध्ये एलिमिनेशन नव्हतं. दीर्घकाळ चेंडू हवेत होता. जास्त वेळ क्षेत्ररक्षकाकडे होता चेंडू जज करण्यामध्ये. फक्त चेंडूच्या खाली येऊन उभा राहिला आणि सरळ चेंडू हातात विचावला. दिनेश बॅक टू डग आउट. विकेटचं पतन. नवीन बॅटर उतरेल दिनेश यांची मोकळी जागा भरून काढण्यासाठी. विजय नवीन बॅटर विजय उतरलेत. 3 चेंडू राहिलेत. मयूरने आपल्या स्पेलमध्ये आतापर्यंत फक्त 8 धावा खर्च केलेत. 3 विकेट त्याने नावावरती घेतलेत. आणखीन एक विकेट मयूरच्या नावावरती. मयूरनं खूप दुखवलंय निगडी संघाला आज. 3 विकेट त्याने घेतलीत आणि महत्वपूर्ण. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि आहे त्याच्या खाली क्षेत्ररक्षक. पकडला झेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट. बॅटर गॉन. एक षटकार खाल्ला परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट मयूरने घेतलेत. शबासकीची थाप मयूरला सातत्याने दिली गेली आहे. तिसऱ्या षटकामध्ये मयूर आला आणि मयूरने मयूर कुंभारला बाद केलं. त्यानंतर विखीला देखील बाद केलं. पुन्हा चौथ्या षटकामध्ये दिनेश विजय 2 विकेट आतापर्यंत या षटकामध्ये घेतलेत. एकूण 4 विकेट त्याच्या नावावरती आहेत आणि 2 चेंडू राहिलेत. धावपलकावरती धावा 55 आहेत. 55 वरती 4 विकेट माघारी परतलेत. 2 चेंडू राहिलेत. नवीन बॅटर उतरलेत. शाहरुख नवीन बॅटर. फक्त चेंडू पाहिला आणि इन स्विंग झाला. बॉलच्या टप्प्यात जवळ गेले होते. धावा धावपलकावरती होतील 5 षटका अखेरीस 55 वरती 5 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता असेल टीम शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव या संघाला. 55 धावांची गरज. पहिल्यांदा दमदार बॅटिंग सुरुवात तर केली होती. 2 षटका अखेरीस धावपलकावरती धावा 39 होत्या. वाटलं होतं की 90 पर्यंत जातील परंतु अचानक टर्न घेतला. तिसऱ्या षटकामध्ये मयूर आला गोलंदाजी मार्कवरती आणि मयूर यांनी स्वप्नभंग करत असल्यासारखी गोलंदाजी केली. 2 विकेट त्या षटकामध्ये घेतले आणि अवघी 1 धाव त्याने खर्च केली. मॅच संपूर्ण टर्न केली मयूरने. तदनंतर हर्षल आले. पुन्हा शेवटच्या षटकामध्ये सुद्धा मयूर होते. पहिल्या षटकामध्ये रोहित यांचं षटक थोडंसं महागड राहिलं होतं. 23 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये खर्च त्यांनी केल्या. दुसऱ्या षटकामध्ये सौरभ 1 षटकार आणि 2 चौकार त्यांना सुद्धा लगावलेत. परंतु तिसऱ्या षटकामध्ये 2 विकेट त्यांनी आपल्या नावावरती घेतले मयूर यांनी आणि अवघी 1 धाव खर्च केली. चौथ्या षटकामध्ये सुद्धा कंजूस गोलंदाजी राहिली आहे. कोणताही षटकार नाहीये, चौकार नाहीये. अवघ्या 8 धावा खर्च केलेत. शेवटच्या क्षणी मयूरने 1 षटकार खाल्ला पण 2 विकेट नावावरती घेतले आणि 1 रनआउट देखील झाला. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 3 विकेट आलेत. 5 षटकांचा सामना. एकूण धावा 55 आणि 5 विकेट खर्च केले. जिंकण्यासाठी 56 धावांची गरज टीम शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव या संघाला आहे. टीम निगडी आपण लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षण सजवून घेणार आहोत. चला लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे.
नगरपालिकेतील पहिली सेमीफायनल होईल. वेल्स आणि शिवसाम्राज्य मेढा. स्रवंती 11 वेल्स आणि शिवसाम्राज्य मेढा. कर्णधार आपण टॉस साठी लगेच या. स्रवंती 11 वेल्स आणि शिवसाम्राज्य मेढा. चला कर्णधार, तुम्हाला शेवटचा कॉल असेल, तुम्ही लगेच टॉस साठी या. स्रवंती 11 वेल्स आणि शिवसाम्राज्य मेढा. नगरपालिका विभागातील आपण उपांत्य फेरीतील पहिला सामना पाहणार आहोत. पहिली मॅच पाहिली. पहिल्या मॅच मध्ये विजेता राहिला संघ टीम सैदापूर VR19 या संघाला त्यांनी चितपट केलं. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आली होती. VR19 यांनी सुद्धा चांगले प्रकारे लढले. 2 हात त्यांनी सुद्धा चांगले केले. मात्र शेवटच्या क्षणी स्वप्नभंग झालं. 1 चेंडूपर्यंत मॅच आली होती. 1 चेंडू 2 धावांपर्यंत. विलचे कर्णधार साबिर सर. चला आपण टॉस साठी या. विलचे कर्णधार साबिर सर. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. ऐकूया 56 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या प्रेक्षकांचं मी करतो मनापूर्वक सहर्ष स्वागत. आणि सातारा टेनिस 70च्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहतोय, खेळतोय, ऐकतोय राजधानी क्रिकेट क्लब शाहूपुरी आयोजित शाहूपुरी चषकाचा थरारक पर्व पहिल्याचा आयोजकांनी फेरबदल केलेला आहे. याच्यानंतर लगेचच आपण ग्रामीणची फायनल खेळवणार आहोत आणि तदनंतर आपण ती फायनल झाल्यानंतर नगरपालिका विभागातील उपांत्य फेरी आणि फायनलची फेरी घेणार आहोत. सैदापूर टीम याच्यानंतर तुमची मॅच होईल फायनलची. धाव्यात आपण मॅचच्या दिशेने ऐकूया 56 धावांचा पाठलाग. मयूर समोर. मयूर पहिला बॉल मोकळ्या प्रदेशामध्ये खेळून काढलाय. फुल टॉस चेंडू होता. अगदी लॉलीपॉप बॉल होता आणि त्याला बरोबर खेळलाय. चौकार आलाय. मयूर कुंभार वरती हल्ला चढवला मयूर बॅटरने. 1 चेंडू 4 धावा. 56 धावांची गरज आहे 30 चेंडू मध्ये. सुरुवात तर दमदार केली आहे, जोमदार केली आहे मयूरने. पुन्हा एकदा चेंडू हवेत. दीर्घकाळ चेंडू हवेत आहे. उंची जास्त आणि ते दीर्घकाळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षकाकडे जास्त वेळ होता आणि त्या वेळेचा त्यानं योग्य वापर केला आणि झेल पकडला. मयूर तो चला बॅक टू डग आउट. क्रिकेट हे असंच आहे मित्रांनो. कधी इकडे, कधी तिकडे, कधी हातात, तर कधी डोक्यावर, तर कधी आपल्याला मैदानाच्या बाहेर पाठवत असतं. बाहेर ज्यावेळेला मयूर गोलंदाजी करत होता त्यावेळेस सातत्यानं त्याचा नावाचा डंका वाजत होता. बॅटिंगसाठी आला. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि दुसऱ्या चेंडूवरती सरळ बाहेर. बदला घेतला मयूरनं मयूरचा. आमचे राज सर सांगत आहे ते सर्व गोष्टी. राज सरांचं सुद्धा चांगलं लक्ष आहे. घार उडते अवकाशी, लक्ष तिचे पिलापाशी आणि ही संपूर्ण घारीचं काम आपले कॅमेरामॅन करत आहेत आणि त्यांचं पिल्लू म्हणजे तो चेंडू आहे. त्याला सातत्यानं ते पकडून ठेवतायत, लक्ष ठेवतायत आमचे मेन कॅमेरामॅन विक्रांत भोसले आणि स्वप्नील तावरे. नवीन बॅटर उतरला गेलाय आकाश. पहिला बॉल आणि कट्टासा आवाज आलाय. लॉंग स्टॉपला चेंडू मुख्य होर्डिंग वरती आदळलाय. एक सिंगल. एका सिंगल बरोबर धावा होतील. 5 धावा धावपलकावरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक
सुरुवात तर केली होती मयूरने चांगली, परंतु मयूर कुंभारने ही सुरुवात थांबवली. नवीन बॅटर उतरलेत आकाश आणि पहिल्या चेंडूत एक धाव आकाशने घेतली आहे. ऑन साइडला चूज द गॅप, गॅप शोधून खेळलाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल पुन्हा येईल. धावा होतील एका सिंगल बरोबर 6 धावा. अगदी कंजूस गोलंदाजी मयूर कुंभारनं केली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 56 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल सौरभ खेळत होता, हलक्यातन खेळून काढला चेंडू. बॅट आणि बॉलच्या तितका संपर्क नाहीये पण धाव मात्र सुरेखरित्या चोरली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची गती, हरणाचा वेग. आकाश आणि सौरभ यांनी पायात परिधान केला आणि धाव चोरली. त्यांना देखील माहिती आहे धावा चोरणं किती गरजेचं आहे. 1-2 कलेक्शन करणं आपल्याला गरजेचं आहे. हीच एक धाव नंतर खूप महागात पडते. ती धाव चोरली. ओहो, या वेळेला लाईन पाहिली, दिशा पाहिली, स्वीप केलाय चेंडू सरळ सीमारेषेच्या दिशेला. 4 धावा चौकार. चांगली बॅटिंग करत आहे. चेंडू पाहिला तर सुंदर रित्या आतापर्यंत गोलंदाजी होती. बरोबर मिडल लेंथ वरती चेंडू. बारा धावा धावपलकावरती. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 12 धावा आहेत धावपलकावरती. चोवीस चेंडू आणि 44 ची गरज. विकी बंडलकर गोलंदाजी ट्रॅक वरती. 24 चेंडू आणि 44 धावांची गरज. पहिला बॉल थोडासा खाली राहिलाय. खेळपट्टीला समांतराचा सबमरीन राहिलाय चेंडू. सबमरीन डिलिव्हरी म्हणजे जमिनीला समांतराचा. बॅट स्विंग होते मोठ्याने, चेंडू येतोय तोट्याने. डॉट बॉल. तोटा होतोय, डॉट येतोय बॉल. इथे पुढे ठेवला चेंडू आणि पुढे ठेवलेला चेंडू सरळ डोक्यावरून दूर भूर. कमाल झाली, स्वप्नात आली. राणी मुखर्जी नटी बॅटने भर उन्हामध्ये चेंडूला मारली मिट्टी. कडक बेधडक षटकार. आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवसन घालणारा हा दमदार फटका. षटकार येतोय धावफलकावरती. अगदी मैदानात थांबली होती धावसंख्येची गाडी. आकाशने पेटवली गाडी. 18 धावा धावफलकावरती. बॅकफुटला सरकले, जागा थोडीशी बनवली. बाहेर जाणारा बॉल, त्याचा वेग थोडासा कट केलाय आणि या वेगावरती एक धाव येते. कापलाय चेंडू. एक धाव. 19 धावा. चांगली बॅटिंग होतीये. 56 धावा बनवायच्या आहेत. 19 पर्यंत पोहोचलेत. दुसऱ्या षटकाचा खेळ. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये सुद्धा बॅटिंग होतीये. विकी बंडलकर तयार. ढकलून दिलेला चेंडू सरळ सरसावत समोर येऊन एक सिंगल येते. धावा होतील एका सिंगल बरोबर 19 धावा. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. 20 धावा धावपलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये चांगले भिंत बांधून ठेवली ऑफसाईडला. जशी भिंत आहे त्याला अनुसरून गोलंदाजी होते ऑफस्टंपच्या बाहेर. ओहो, बॅट आणि बॉलच्या मध्ये थोडंसं घर्षण आणि मयूर कुंभारनं अगदी चलाकीने चेंडूवरती झडप घातली. बॅट आणि बॉलच्या मध्ये थोडीशी स्निक अशी ऐकू आली.
मयूरने लगेच चेंडू उचलला आणि मैदानाच्या आतमध्ये आक्रोश करण्यास सुरुवात केली. बॅटर बाद. आकाश बॅक टू डगआउट. नवीन बॅटर रोहित उतरला जाईल. 20 वरती 2 विकेट माघारी परतलेत. चला मैदानाच्या बॅकवर्ड रिजन मधून जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण लगेच बाहेर या. मॅच सुरू आहे. एखादा बॉल लागला तर मैदानामध्ये खूप प्रॉब्लेम होईल. बीस धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज तयार विकी बंडलकर. चांगल्या रीतीनं संघाचं क्षेत्ररक्षण त्यानं बांधून ठेवलंय. रोहित तयार नवीन बॅटर. ओहो स्लिप आहे. स्लिप ठेवली त्यानं कारण जो टप्पा पडल्यानंतर बाहेर येणारा बॉल आहे कट करण्यासाठी किंवा बॅकपटवरती जाऊन जागा बनवून खेळण्यासाठी ज्यावेळी बॅटर जातोय ना त्यावेळी बॅटची कट घेऊन चेंडू बाहेर येतोय आणि हा बाहेर येणारा चेंडू अडवण्यासाठी त्यांनी स्लिप ठेवली होती. षटकाची झाली सांगता 2 षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहेत 20. 20 वरती 2 गडी बाद आहेत. 56 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 36 ची गरज. 18 चेंडू 36 ची गरज. मॅच दोन्ही साइडून ऑन आहे. अभिजित गोलंदाजी ट्रॅक वरती. अभिजित तयार. 36 धावांची गरज आहे. चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 36. 18 एके 18 18 दुने 36. समीकरण पाहिलं तर अवघडही नाहीये सोपंही नाहीये. बनवलं तर आहे आणि सोडून दिलं तर नाही. परंतु तुम्ही हे करत असताना जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाज अभी लढने के लिए अभी तैयार है. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान पाडेगाव या संघाला धावा बनवायच्या 36 18 चेंडू मध्ये. अगदी शांतता आहे. धावा जमवणं गरजेचं आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पायावरती आदळलाय. लेग ग्लान्स. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात. अवघी 1 धावाले 21 धावा धावपलकावरती. 17 चेंडू आणि 35 ची गरज. इथे जर चौकार षटकार आले तर मॅचच्या खूप जवळ जातील. टीम शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव नाणेफेक जिंकून घेतला होता गोलंदाजीचा निर्णय आणि आता पाठलाग करत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. मिड विकेट नव्हता मिड विकेट ठेवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील आहे. चेंडू हवेत. मिड विकेट नव्हता परंतु मिड विकेटच्या डोक्यावरून रोहितचा बल्ला हवेत चालला. षटकार. सुंदर बॅटिंग होते रोहितच्या माध्यमातून. अगदी मॅच जवळ घेऊन येतोय. शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव या संघाच्या जवळ आणतोय मॅच 6 धावांनी. 27 धावा धावपलकावरती आहेत. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. 27 धावा. 11.57 च्या सरासरीने धावा बनवत आहेत. कंटिन्यू रिक्वायर्ड रन रेट हे सांगतंय. आणि पाडेगाव संघ ही मॅच जर जिंकला तर निलेशजी शेळके यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा रोख कॅश प्राइज देखील देण्यात येणार आहे. ओहो नो लुक शॉट. चेंडूचा वेग पाहिला फक्त अंदाजे बॅट घुमवली आणि 2 धावा भेटलेत. धावा होतील या 2च्या मदतीने एकूण 29 धावा. अगदी शांत संयमाने खेळ सुरू आहे रोहितचा. हळवार गतीने रोहित मॅच बनवतोय. 15 चेंडू 27 ची गरज आहे जिंकण्यासाठी. शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव संघाला दुपारच्या सत्रात आपण येऊन पोहोचलोय. पुढचा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्याच्या खाली थोडासा हळवार गतीने मागे आला. चेंडू हातात लॉक. रोहित ब्लॉक. विकेटचं पतन.
नवीन बॅटर शुभम उतरेल. एकोणतीस वरती तिसरा धक्का लागलाय. नवीन बॅटर उतरलाय शुभम. नॉट स्ट्राइक एंड वरती सुद्धा सौरभ आहे. त्यानं देखील 7 धावा बनवलेत. परंतु गोलंदाजानं मॅच मध्ये कमबॅक करतोय. विकेट घेतली, दबाव टाकलाय थोडासा. आल्या आल्या 360 शॉट खेळण्याचा प्रयत्न त्यांचा. एक सिंगल, एका सिंगल बरोबर धावा होतील एकूण 30 धावा. 30 वरती 3 गडी बाद आहेत. शेवटचा बॉल, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 56 ची गरज आहे. मॅच अगदी संत गतीने या षटकामध्ये ठेवली गोलंदाज अभि यांनी. 9 धावा खर्च केलेत, एक विकेट घेतलीये. शेवटचा बॉल, सौरभकडे स्ट्राइक. आणि ते सुंदर चेंडू नजरेत समोरून फुंकर मारत चाललाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न तसाच राहिलाय. डॉट बॉल. सांगता होते षटकाची. 3 षटका अखेरीस धावा आहेत धावपलकावरती 30 वरती 3 गडी बाद. आता चौथ्या षटकामध्ये कोण गोलंदाज असेल? 12 चेंडू 26 ची गरज. मॅच मध्ये आपण येऊन पोहोचलोय. 12 चेंडू 26 ची गरज आहे. तीस धावा धावपलकावरती आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर कुंभार. पहिला बॉल, हेलिकॉप्टर उडवलंय आणि क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पकडला जातोय झेल. पहिला चेंडू ऐसी बैट घुमाई, गेंद घर 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 निकल पड़ी. वहां पर खिलाड़ी था, उसके दास्तान में. कमालीची गोलंदाजी, शबासकीची थाप. हार्दिक पांड्या आणि बॅटरला टाटा बाय बाय दाखवतोय. हार्दिक पांड्या साताऱ्याचा मयूरला ओळखतात. सुंदर गोलंदाजी राहिले. 30 वरती 4 विकेट परतलेत. पहिला चेंडू, 11 चेंडू आणि 11 चेंडू 26 ची गरज. नवीन बॅटर उतरले गेलेत. प्रतीक नवीन बॅटर आहेत. 11 चेंडू 26 ची गरज. गोलंदाज तयार. ओहो, वेग ठेवलाय आणि वेगा बरोबर मागच्या दारातून हळवार गतीनं दांडीगुल. बॅटर गॉन. फक्त बेल सुडवली. फलंदाजाला सुद्धा कळलं नाही हे काय झालं. तो देखील पावलं बाहेर 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 टाकत आलाय. मयूर कुंभार मॅच मध्ये संघाचा बनतोय आधार. मयूर कुंभार चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. टप्प्यातील फेरबदल, अनुभवाचा योग्य वापर, अनुभवाचा साठा आहे आणि त्या अनुभवाच्या साठ्यातून खेळाडूंच्या वाटा बांधून ठेवतोय सातत्यानं. पुन्हा एकदा प्रतीक बाहेर आलाय तर दुसरा प्रतीक, प्रतीक इंटू प्रतीक, प्रतीक स्क्वेअर, प्रतीक 2 मैदानामध्ये उतरलाय. नवीन बॅटर प्रतीक उतरलेत. 5 विकेट परतलेत. मयूरने या षटकामध्ये कोणती धाव दिलेली नाही या दोन्ही 2 चेंडू मध्ये. हॅट्रिकचा चेंडू, आपटलाय चेंडू, स्लोवर 1 ठेवलाय
जाणून बुजून हा फेकी गेलाय, व्हाईट बॉल. ऑन साइडला चेंडू उडवलाय आणि 3 चेंडूवरती 3 विकेट घेतलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती देखील प्रतीक बाद, तिसरा चेंडू वाईड आणि पुन्हा प्रतीक बाद. आणि पुन्हा प्रतीक उतर. प्रतीकची माळ आणली आज, परंतु आज माळ कामगिरी करू शकत नाहीये. याच्यानंतरचा होणारा सामना ग्रामीण भागातील आपण फायनल खेळणार आहोत. सैदापूर विरुद्ध, या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याच्या विरुद्ध फायनल होईल. फायनल आपण खेळणार आहोत लगेचच. मयूर तयार, प्रतीक समोर. पहिला बॉल खेळपट्टी सोबत, चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या क्षणी चेंडूने चकवा दिला, लांब गेला होता चेंडूपर्यंत, परंतु चेंडू शेवटच्या क्षणी रोखला. सीमारेषे जवळ चेंडू हळवार गतीने जात होता, जाता जाता पटकन ओढला. 2 धावा आलेत. धावा होतील खूप वेळानंतर धावा आलेत. 33 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये मयूर कुंभारनं मॅचचा आधार बांधून ठेवलाय. मयूर नावाचा डंका, मयूरचा दबदबा, मयूरचा दबाव, मयूर कुंभार या नावाचा प्रभाव या मैदानामध्ये दिसतोय आणि विकेट सातत्यानं पडतायत. दोन्ही टीम मध्ये गोलंदाजी मार्क वरती असताना दोन्ही मयूरांनी गोलंदाजी चांगली केली आहे. पुढचा बॉल, मयूर तयार. बोट फिरवलेत या वेळेला चेंडूवरून. थोडासा चेंज ऑफ द पेस, राईट झालाय थोडा चेंडू, आतमध्ये आला बाहेरून. षटकाची होईल सांगता. अतिशय कंजूस गोलंदाजी मयूरने केले. धावा होतील धावफलकावरती एकूण 34 धावा. शेवटचे 6 चेंडू राहिलेत आणि 6 मध्ये धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. 22 धावांची गरज. 6 चेंडू 22. 56 जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 6 चेंडू 22 ची गरज आहे. मॅच मध्ये दूर राहिलेत टीम निगडी, खूप दूर राहिलेत. विजय गोलंदाजी मार्क वरती. विजय सात चेंडू 22 ची गरज. पहिला बॉल, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक, मॅच अजून संपलेली नाहीये. प्रतीक अजूनही आहे मैदानामध्ये, मॅच पेटवतोय. षटकार ठोकलाय, मैं हूं ना. प्रतीक सांगतोय रुको अभी सबर करो, अभी मैं जिंदा हूं. षटकार येतोय. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता आणि सरळ त्यानं 6 धावांचा प्लॉट बघितला. आता प्लॉट मध्ये चेंडू विसावलाय. पुढचा बॉल, ओहो, वेग ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा आणि धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेला राहिलाय, परंतु प्रतीक बाद होईल. सर्वपणे स्वतःकडे स्ट्राइक ठेवलाय. विकेट येते. 1 धाव 1 विकेट येईल. व्हाईट प्लस विकेट. नवीन बॅटर प्रतीकच्या जागी प्रज्वल. या कड्याचा आणि या नावाचा, या शब्दाचा सातत्याने उल्लेख होतोय. प्रची 12 खडी आहे टीम निगडी संघामध्ये. प्रतीक, प्रज्वल, प्रज्वल आलेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ राहिलाय.
पाच चेंडू आणि 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावा. सौरभकडे आहे स्ट्राइक. मॅच अजूनही जिवंत आहे दोन्ही बाजूने. अगदी शांततेचं वातावरण आणि फाईन खेळलेला चेंडू अंगावरती होता. बॉल त्याला फक्त दिली दिशा. ग्लान्स केलाय. लॉंग लेग रिजनला चेंडू होईल ट्रॅव्हल आणि धावा येतील या चेंडूवरती. एक धाव घोषण क्षेत्रात होईल चेंडू ट्रॅव्हल. 4 चेंडू 14 ची गरज. फायनल मध्ये दाखल होईल कोण संघ. ग्रामीण भागातून बिलॉंग करणारे दोन्ही संघ आपण पाहतोय. शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव बॅटिंग करत आहे. ओहो चेंडू हवेत उंच उडवलाय आणि इथे मॅच अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये असा आत्मविश्वास या बॅटरच्या मनात आहे. सौरभच्या बॅट मधून येतोय महत्वपूर्ण क्षणाला महत्वपूर्ण वळणाला अफलातून फटका आणि धावपलकावरती धावा होतील 48 धावा. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. आता आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावया म्हणून तुम्ही वाट कधी कोणाची पाहू नका. ही मॅच तुम्हाला जिंकायचं आहे. तुम्ही फक्त जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही बाजूने ताकद लावली जाते. दोन्ही बाजूने युद्ध खेळण्यासाठी लढाई मजबूत कशी करायची हे केले जाते आणि इथे दांडी 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 गुल. विकेटचं पतन. हा लाकूड तोडे आहे विजय. त्याने लाकूड तोडलंय. फर्निचर दिसतोय. त्याची कुऱ्हाड हरवली होती. येताना त्याला उरमोडी नदीमध्ये सापडली आणि त्यानं येताना सातारामध्ये कोरडीला धार लावली आणि लाकूड कापलंय. दांडी गोल. बॅटर गॉन. विकेटचं पतन. नवीन बॅटर हर्षद. 2 चेंडू आणि 8 ची गरज. विकेट गेलेत 8. 2 चेंडू राहिलेत. 8 धावा बनवायच्या आहेत. शेवटचे 2 चेंडू धावा बनवायचे आहेत 8. नवीन बॅटर हर्षद स्ट्रायकिंग एंड वरती. 2 चेंडू 8 ची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. पहिल्यांदा षटकार त्यानंतर विकेट. प्रतीक बाद माफ करा प्रज्वल बाद झाले आणि आता नवीन बॅटर हर्षद उतरले. 2 चेंडू मध्ये 8 ची गरज. ओहो चेंडू हवेत आहे त्याच्या खाली. मयूर पकडली जाते झेल. सुंदर गोलंदाजी. टाळ्या वाजतायत गोलंदाज विजय यांच्यासाठी. विकेटचं पतन. धक्का लागतोय. 9वा धक्का. टीम शिवराज्य प्रतिष्ठान पाडेगाव नाणेफेक जिंकून घेतलेला गोलंदाजीचा निर्णय फसत चाललाय. 1 चेंडू राहिलाय आणि 8 धावांची गरज आहे. जर गोलंदाजाकडून चूक राहिली चुकीचा चेंडू जर त्याच्याकडून फेकी केला तर काही घडू शकते क्रिकेटमध्ये. चेंडू फेकी करत असताना त्याला देखील योग्यरित्या चेंडू फेकणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल. धावा बनवायच्या आहेत 8. शेवटची विकेट. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. हॅट्रिक पाहायला भेटेल का आणि याच्यामध्ये जो जिंकेल ना तो मात्र लगेच फायनल साठी सज्ज होईल सैदापूर विरुद्ध खेळण्यासाठी. 5 मिनिटाचा ब्रेक असेल आणि त्यानंतर टॉस नंतर आपण मॅच घेणार आहोत. गोलंदाज आहे तयार. 1 चेंडू 8 आणि मॅच मध्ये विजेता राहिलाय संघ टीम निगडी. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला गोलंदाजीचा निर्णय अयशस्वी राहिलाय शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी दमदार राहील.